स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण जयसिंगपूर शहरात आलो होतो आणि आज आपल्याकडे जयसिंगपूर शहरातील प्रभाग क्रमांक 13मधून कामत मॅडम आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं इथल्या ज्या समस्या आहेत प्रभाग क्रमांक 13मध्ये त्यांचं याबद्दल काय मत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय प्रभाग क्रमांक 13मध्ये नेमक्या समस्या आहेत आणि तुम्हाला जर संधी मिळाली तर त्या कशा पद्धतीनं सोडवल्या जाणार आहेत? माझं नाव प्रमिला कामत. मी प्रभाग क्रमांक 13मधून निवडणुकीसाठी नगरसेविका या पदासाठी उभी राहिलेली आहे आणि निवडणूक लढवत आहे. महाविकास आघाडी आणि जनसंघर्ष आघाडी ह्या दोन आघाडीमार्फत आमची निवड झालेली आहे. दोन्ही उमेदवारांना त्यांनी इथं निवडलेलं आहे आणि आम्ही त्या आघाडीमार्फत निवडणूक लढवत आहोत. काय नेमक्या भागाच्या समस्या आहेत? भागाच्या समस्या म्हणजे आता नागरिकांच्या मूलभूत गरजा, ह्या मूलभूत गरजा लाईट, आरोग्य, स्वच्छता, त्याच्यानंतर पाणी, गटाराची व्यवस्था, म्हणजे सगळे हे ज्या मूलभूत गरजा आहेत ह्या मूलभूत गरजांचं सुद्धा इथं पूर्तता झालेली नाही असं फिरताना दिसून येतं आम्हाला. पूर्तता झालेली नाही म्हणजे नेमकं पाणी अवेळी येणं किंवा स्वच्छता किंवा ड्रेनेज स्वच्छ न करणं किंवा ड्रेनेजची व्यवस्था नसणं, काय नेमक्या अशा समस्या आहेत की बाबा इथल्या नागरिकांना त्याचा त्रास होतो? पाणी वेळेवर येत नाही, आलं तरी 5-10 मिनटं येतं. परत पाण्याचा सगळ्यांना पुरवठा होत नाही. 10 ते 10 मिनटात ते अर्ध्या तासामध्ये पाणी काही सगळ्यांना पुरवठा होत नाही आहे. त्याच्यानंतर ड्रेनेजच्या बाबतीमध्ये म्हटलं तर इथं जवळजवळ ड्रेनेजच्या बाबतीमध्ये इथं ड्रेनेज काढलं जात नाही, तुंबलेलं असतं ड्रेनेज, त्यामुळं लोकांच्या आरोग्याला घातक आहे. तुम्हाला संधी मिळाल्यानंतर कशा पद्धतीने याची सोडवणूक केली जाणार आहे? काय नेमका उपाययोजना काही प्लॅन तुम्ही केलेला आहे काय मग याबद्दल? आता लोकांच्या मूलभूत गरजा ह्या तरी त्यांना पूर्तता करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ह्या पूर्तता आम्ही करू आणि ह्याच्यासाठी प्रयत्न करू. कसं झालं आहे, ह्याच्या अगोदरसुद्धा 2002मध्ये मी निवडणूक लढवलेली आहे. मला कामाचा अनुभव आहे आणि त्यामुळं मी एक शिक्षिका होते, रिटायर झालेली आहे. सामाजिक कार्याची आवड आहे म्हणून याच्यामध्ये मी पडलेले आहे आणि जास्तीत जास्त सुविधा नागरिकांच्यापर्यंत पुरवण्याचा मी प्रयत्न करेन.